शकता मम्माने डबा दिलेला आहे. आम्ही चाललोय बीडला. मला ना सकाळपासून काम होतं, तर इकडे शिवांशचं दूध दिलेलं आहे आणि इकडं तिने आता गरम गरम भाकरी दिल्यात आहे आणि भाजी दिली कशाची तरी. तर मी जेवलेच नव्हते. तर शिवांशला सोडाही गेले होते, आम्ही बीडला चाललो त्याच्यामुळं त्याला सोडाही गेले होते. तर तिने त्यांच्यापाशी डबा लावून दिला पटपट. मी अचानक फोन केला, शिवांश यायला लागलाय. तिथून पुढं तिने पटापटा भाकरी केल्यात आहे, काहीतरी भाजी केली, भाजी गरम आणि इकडे दिलेली बटाट्याची भाजी इकडं बघा. आणि ह्या इकडं आहे ते तुम्हाला परत धरा. भाकरी आम्ही थोडं थोडं खाऊन चाललोय. आणि काल ना आमच्यासोबत खूप मोठा फ्रॉड झाला. आमच्यासोबत म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत काय पेमेंट ना चुकीचे, म्हणजे काय म्हणते त्याला, फ्रॉड फोन पे आहेत आणि सेम काहीच चेंज नाही. सेम आपल्या अकाउंटला पेमेंट आलेला कसा स्क्रीनशॉट पाठवतात लोक, सेम तसाच स्क्रीनशॉट आहे, काहीच बदल नाही, सेम आहे तसंच. म्हणजे असं वाटणारच नाही कोणाला की हे फेक आहे म्हणून. स्वतः माझ्यासोबत झालेले खूप अवघड आहे. जे पण ऑनलाईन काही विकतात वगैरे ना, त्यांनी खरंच इकडं स्क्रीनशॉट बघून पार्सल देण्या अगोदर इकडं एकदा त्या नावाने पेमेंट आलेलं आहे का चेक करा, कारण खूपच अवघड झालेली आहे सध्याची कंडिशन. आहे ना इकडं तुम्हाला वाटते त्याच्यामुळं खरंच जपून राहा. त्या बिचाऱ्यांनी कोण होता, लातूरचा होता. मी व्हिडिओमध्ये त्याचा नंबर वगैरे दिसलेला आहे. त्याला थोडी लाज नाही वाटली की आपण कसे कोणाचे 1200 रुपये. मला 22,000 आलेले आहेत एकदा चुकीने, एकदा 40,000 आलेले आहेत. मी आहे तसे लोकांचे पैसे वापस केलेले आहेत आणि त्यांनी माझे 1200 खाल्लेत. त्याला बिलकुल पसणार नाहीत. माझा मेहनतीचा पैसा आहे तो. आणि त्याला नक्की तो कुठं ना कुठं 1200च्या ऐवजी ना त्याचे 12,000 रुपये 101% जाणार आहे. तर व्हिडिओ बघत असेल ते तर त्याच्यासाठी 100% जाणार. कोणाचा 1 रुपया पण नाही खायचा, माहिती आहे का. कोणाचे मी चुकून आले ना पैसे, मी आहे तेवढे रिटर्न करते. याच माझ्या चांगल्या स्वभावामुळं ते माझे काल 1200 रुपये गेलेले. मला वाटलं तो म्हणला मला नाही औषध पाहिजे, कॅन्सल करा ऑर्डर, आणि मला पेमेंट त्यांनी टाकला होता तो फ्रॉड स्क्रीनशॉट होता 1200चा आणि त्यांनी माझ्याकडून खरे 1200 घेतले. आणि परत रात्री त्याचा मला मेसेज आला की 5,000 रुपये टाका म्हणून. आणि त्याच्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट करायच लागलो थोड्यात. पोलीस कंप्लेंट पण करणार आहेत आम्ही. त्याचे 1200चे ते एकूण 12,000 रुपये वसूल करू त्याचे. तर त्यांनी आहे तेवढे त्यांनी ब्लॉक पण केलेले. सध्या त्याचा माझ्याकडे त्याचा नंबर आहे आणि ज्या नंबरवर मी त्याला 1200 त्याचं काय नाव, त्याचं नाव ते त्यांनी वेगळंच टाकलंय. पेमेंटला वेगळं ते काहीतरी पेमेंट केलेलं आहे, महेंद्र काहीतरी या नावावर. पण ते मला वाटतं कोणत्या तरी शॉपचा ऍड्रेस आहे. मी ज्याच्यावर त्यांनी मी त्याला पेमेंट केलेलं आहे का त्याच्यावर फोन पेला मेसेज करता येत नाही. मी त्याला 1-1 रुपये डबल पाठवून 2 वेळेस वॉर्निंग दिलेली की मी पोलिसांना घेऊन येईन म्हणून. आणि आम्ही खरंच आता जेवण वगैरे करून पोलिसात कंप्लेंट करायला चाललो. कारण आमचं ठीक आहे 1200 गेलेत, कोणाचे लाख जाऊ शकते, 2 लाख जाऊ शकतात. किती मोठा फ्रॉड आहे हो, असं नाही करायला पाहिजे, माहितीये का. जाऊ द्या, बघू आपण कायदेशीर कारवाई करू त्याच्यावर. या जेवायला, बाय.